हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आष्टीकरांचे अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांच्यासोबतचे बैठकीचे फोटो व्हायरल झालेत। आष्टीकरांनी मात्र या चर्चेचा इन्कार केलाय। हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर शिवसेनेच्या संपर्कात। महिन्याभरातच नागेश आष्टीकर कुंपणावर। शिवसेनेचे फोडाफोडीचे संकेत, आष्टीकरांचा इन्कार। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अजून 1 महिनाही पूर्ण झालेला नाही। हिंगोलीतून खासदार म्हणून निवडून आलेले नागेश पाटील आष्टीकर आतापासूनच सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आले। दिल्लीत संसदेचं अधिवेशन अर्धवट सोडून नागेश आष्टीकर मुंबईत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीला आले होते। संतोष बांगर यांनाही ते भेटले। ही भेट विकास कामांसाठी असल्याचा दावा नागेश आष्टीकरांनी केला। मी अब्दुल सत्तार साहेबांना भेटायला त्यांच्या चेंबरला गेलेलो होतो। तिथं आमदार बांगर साहेब आले आणि बसले बाजूला। आता सरकारी जागा आहे, बसतील, तर आपण काय नाही म्हणू शकतो का? पण त्याचा अर्थ असा वेगळा काढण्याचा काही संबंध नाही। मी वरिष्ठांना सांगूनच आलो होतो की बाबा मी मला विधान भवनामध्ये जाऊन मला काही माझ्या एरियामधले जे काही कामं आहेत ते करण्यासाठी मी वरिष्ठांना सांगूनच मी इकडे आलो होतो। कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याची गरज नाही आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीच सोडणार नाही असा दावाही त्यांनी केलाय। नागेश पाटील आष्टीकर हा सच्चा शिवसैनिक आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि ते कुठेही असे बेईमानी करणार नाही आणि खानदानी माणूस आहे, असं अजिबात होणार नाही। काही काळजी करण्याची गरज नाही। जे जायचे ते गेले, जे जाणार नाही ते कधीही जाणार नाही, कधी होणार शक्य नाही। आणि ते पण कधी इकडे येतो म्हणून म्हणले तरी आम्ही घेणार नाही, हे ध्यानात ठेवा। आष्टीकरांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांची देहबोली मात्र वेगळंच काहीतरी सांगत होती। मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती चोखपणे पार पाडू असं सांगत सत्तारांनी मोहीम फत्ते केल्याचे संकेत दिले। माझ्या खासदार साहेब माझ्याकडे आले, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि पालकमंत्र्याकडे आणि जुने आम्ही विधानसभेचे मित्र पण आहे, असं काही नाहीये का? माझ्या विधानसभेमध्ये भी आमची ओळख आहे। आम्ही दोघंही मित्र आहे, पक्षाच्या बद्दल कोणतीही चर्चा झाली नाही। आष्टीकर आणि सत्तारांचे सूर जुळल्याचं स्पष्टपणे दिसत होतं। येत्या काळात नागेश आष्टीकर यांची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। हिंगोलीहून गजानन वाणीसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।